नमस्कार, दीप्तीज मराठी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत थंडाई स्पेशल मसाला आणि 3 फ्लेवरच्या थंडाई। खूप टेस्टी होतात या थंडाई। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। सुरुवातीला आपण इथे मसाला बनवून घेऊया। इथे मी पाव कप बदाम घेतले, पाव कप काजू, 1 चमचा भोपळ्याच्या बिया, याऐवजी तुम्ही खरबुजाच्या बिया घेतलात तरी चालते, 2 चमचे पिस्ते, अर्धा चमचा काळी मिरी आणि 8 ते 10 इलायची मी फोडून घेतलेली आहे। 1 चमचा इथे सौंफ वापरते, 1 चमचा खसखस आणि चिमूटभर केशर घेतलेला आहे। हे इथे मी 2 फ्रेश गुलाबांच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत, तुम्ही ड्राय पाकळ्या वापरलात तरी चालतील। आणि यामध्ये मी आता टाकते अर्धा कप पाणी। हे पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचंय आणि 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत ठेवायचंय। भिजत ठेवल्यामुळे काजू बदाम पचायला सोपे जातील। आणि इथे 5 ते 6 तास झालेले आहेत, बघू शकता मस्त भिजलेले आहेत हे सगळे जिन्नस। आता आपल्याला हे मिक्सर मधून काढून घ्यायचं। एकदम फाईन पेस्ट करायची नाहीये आणि परत मी पाणी वापरलेलं नाही। आणि इथे आपली थंडाईला लागणारी मसाला पेस्ट तयार आहे। चला तर आपण थंडाई बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 3 चमचे मसाला पेस्ट घेते, 2 चमचे साखर आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। इथे मी ग्लास मध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत आणि ही आपली प्लेन थंडाई तयार आहे। बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त झालेली आहे, मस्त दिसते। आता आपण गुलकंद थंडाई बनवूया। त्यासाठी मी 3 चमचे मसाला पेस्ट टाकून घेते, 2 चमचे साखर टाकते आणि 1 चमचा इथे गुलकंद वापरते। यात मी 4 ते 5 ड्रॉप रेड फूड कलर टाकते, याने कलर खूप सुरेख येतो। आणि यामध्ये जाईल 1 कप दूध। आता आपण हे मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। आणि इथे मी ग्लास मध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत, त्यामध्ये आपण ही थंडाई ओतून घेऊया आणि मस्त पिंक कलरची आपली गुलकंद थंडाई तयार आहे। आता आपण पान फ्लेवरची थंडाई बनवूया। त्यासाठी मी इथे 3 चमचे मसाला पेस्ट टाकते आणि 2 चमचे साखर टाकून घेते। इथे मी 1 फ्रेश पान वापरते, एकदम पान मी स्वच्छ धुवून घेतले, त्याचे मी बारीक असे तुकडे करून घेते। पान फ्लेवरची थंडाई खूप टेस्टी लागते। यात मी 4 ते 5 ड्रॉप खाण्याचा हिरवा कलर मी टाकते, याने कलर खूप छान दिसतो। आणि यात मी 1 कप दूध टाकते आणि मी हे मिक्सर मध्ये फिरवून घेते। इथे मी ग्लास मध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत आणि इथे आपली पान मसाला थंडाई तयार आहे। कलर बघू शकता किती छान दिसते। इथे आपल्या 3ही फ्लेवरच्या थंडाई तयार आहेत। चवीला ह्या थंडाई खूप टेस्टी होते। आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल। आवडली तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोवर मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।